Today we are going to see the next lecture of similarity, fifth solved example. काय काय दिलेलं आहे बघा त्यांनी या ठिकाणी. Here it is the quadrilateral ABCD. A, B, C, D. Okay, here it is the intersecting point Q. त्यांनी काय दिलेलं आहे लक्षात घ्या. गिवन काय आहे, डायरेक्ट आन्सर बघू आपण. एक प्रूफ येते, ठीक आहे. गिवन त्यांनी काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये. 2QA इज इक्वल टू QC, 2QA इज इक्वल टू QC, QA 2 टाइम्स ऑफ QA इज इक्वल टू QC, याच्या डबल इतकी व्हॅल्यू आहे, ठीक आहे. नंतर काय दिलेलं आहे, 2QB इज इक्वल टू QD, 2QB इज इक्वल टू QD, 2QB याच्या 2 टाइम्स ही व्हॅल्यू, ठीक आहे. टू प्रूव्ह to prove 2AB is equal to CD is equal to 2AB. This is equal to 2 times of this. आपल्याला दिलेलं काय, याच्या 2 टाइम्स हा आहे, याच्या 2 टाइम्स केलं की हा आहे. These are the given, but we have to prove that this is equal to 2 times of AB, CD is equal to 2 times of AB. That is the proof. We have to prove that. ठीक आहे. Now after that proof मध्ये बघूया आपण. As what is given, 2QA is equal to QC, therefore QA upon QC is equal to 1 by 2. QC इकडे आला, 2 तिकडे गेला, ठीक आहे. This is equation 1. and अजून given काय, 2QB, 2QB is equal to QD, ठीक आहे. therefore QB upon QD is equal to this upon this is equal to 1 by 2. Therefore, from equation 1 and 2, याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, QA upon QC is equal to QB upon QD is equal to 1 by 2. This is equation number 3. हे आपल्याला याच्यावरून, हे दिलेल्या गिवन वरून एवढा पार्ट लिहिता आला. तर इथपर्यंतचा पार्ट लिहून घ्या, मी पुढचं लगेच सांगतो. हा इथून मी रफ करणार आहे, डायग्राम तशीच ठेवणार आहे, ठीक आहे. राईट डाऊन दिस. ओके, मग नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय म्हणणार बघा. आता तुम्हाला आपल्याला या ठिकाणी 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे आहे, AQB. आता या ठिकाणी AQB इज इक्वल टू, ओके, कन्सिडर ट्रायंगल AQB अँड ट्रायंगल, हे बघा AQB हा ट्रायंगल घेतला आपण, ओके. मग एच्या ऑपोजिट साइडचा CQD, हे 2 ट्रायंगल घ्यायचे बघा. दिस वन, हा ट्रायंगल AQB, ठीक आहे. अँड ट्रायंगल CQD, दिस वन, ओके. आता लक्षात घ्या, प्रोपोर्शन मध्ये करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घ्यायच्या असतात. AQB घेतला तर एच्या ऑपोजिट साइड इथं CQD असं घ्यावं लागतो घेताना, ठीक आहे. आता आपल्याला ऑलरेडी माहिती ॲज रेशो, कोणाचा रेशो, AQ अपॉन CQ किंवा QA अपॉन QC, QA अपॉन QC किंवा CQ काय पण घ्या, इज इक्वल टू QB अपॉन QD, QB अपॉन QD. फ्रॉम इक्वेशन 3, जे इक्वेशन 3 मध्ये लिहिलं होतं, ज्याची व्हॅल्यू 1 by 2 आली होती, ठीक आहे. ओके, नाव अँगल AQB इज कॉन्ग्रुएंट, इक्वल टू, कॉन्ग्रुएंट म्हणा किंवा इक्वल टू म्हणा, इज इक्वल टू CQD, अँगल CQD. कसं काय, रिझन काय, ऑपोजिट अँगल,
हे बघा दोन लाईन असे क्रॉस गेले असतील तर धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल, ऑपोजिट अँगल्स असतात. ठीक आहे, हे इक्वल असतात. त्यामुळे हे बघा हा असा पार्ट आहे, मग हा अँगल आणि हा अँगल सेम पाहिजे, त्याला आपण काय लिहिलं, ऑपोजिट अँगल. स्पेलिंग मिस्टेक आहे, ऑपोजिट अँगल. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आपण आलो. आफ्टर धिस हा एक पार्ट झालाय आपला. यानंतर बघा therefore triangle AQB, this triangle is similar to triangle CQD. CQD रिझन काय, हे बघा एस एस आणि एक अँगल म्हणून एस ए एस टेस्ट, आणि एस ए एस टेस्ट व्हॅलिड होण्यासाठी हे दोन साइड आणि त्यांच्यामधला अँगल पाहिजे असतो. बरोबर आहे, मग ही साइड ही साइड ही साइड ही साइड प्रपोर्शन मध्ये आहे आणि त्यांच्या मधला अँगल आलेला आहे, मग त्यावेळेला ते कसं असतं, व्हॅलिड असते ती टेस्ट. ठीक आहे, मग याच्यावरून काय लिहिता येईल, धिस इम्प्लाइज दॅट, सगळेच्या सगळे आपण घेऊ शकतो, AQ अपॉन CQ, AQ अपॉन CQ, QB अपॉन QD. हे बघा QA च्या जागेवर AQ लिहिलंय फक्त, दॅट्स इट. पण इथून बघून लिहिताना आपल्याला इझी जातं. AQ अपॉन CQ, QB, हे बघा QB अपॉन QD इज इक्वल टू AB अपॉन CD, AB अपॉन CD. फक्त ट्रायंगल लिहिताना नीट लिहायचे. डायग्राम मध्ये बघू, this डिवायडेड बाय this इज इक्वल टू this डिवायडेड बाय this इज इक्वल टू AB अपॉन CD, which is equal to 1/2, किंवा 1/2 नंतर लिहू, याचं रिझन देऊन टाकू. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स चा रेशो सेम असतो. ठीक आहे, बट AQ upon CQ is equal to QB upon QD is equal to 1/2. Therefore, AB upon CD also 1/2. हा सुद्धा काय येईल, 1/2 येईल. हे 1/2 होती, आपण आधीच बघितलेले इक्वेशन नंबर 3 मध्ये, म्हणून ही पण व्हॅल्यू किती आली, 1/2. CD तिकडे गेला, therefore 2AB is equal to CD and hence it is proved. 2 into AB हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते प्रूव्ह झालं याच्यावरून. राईट डाऊन दिस. याच्यानंतर आपण एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम बघणार आहे. ओके, ओके, आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. ठिकाणी बघा, 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, गिवन डायग्राम आपण या ठिकाणी बघू कशी दिलेली आहे. ट्रायंगल ABC, मोठा ट्रायंगल आहे हा, याच्यामध्ये अँगल B इज गिवन 75 डिग्री. ठीक आहे, अँड अँगल D इज गिवन 75 डिग्री. त्यांनी विचारले which two triangles, which are the two triangles, which are the two triangles are similar which are the two triangles are similar in the given diagram. Okay, also state correspondence. करस्पॉन्डन्स म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता ह्या डायग्रामला थोडंसं इमॅजिन करायचं आहे आपल्याला. आपण काय करू, ही जी इथं एक इंटरसेप्ट ई पॉइंट आहे. ठीक आहे, आता हा जो
छोटा ट्रायंगल आहे हा CDE, हा 75 इथे आला ना, मी याला असं मनातल्या मनात टिल्ट करू याला असं ह्या पद्धतीने. ठीक आहे, याला जर आपण असं केलं, असं केल्यावरती C वरती गेला, D इथे आला आणि हा पॉइंट E इकडे जाणार. ठीक आहे, मी याला डॉटेड लाईनने दाखवतोय कारण आपण याला इमॅजिन करतोय. ठीक आहे, बाहेर समजण्यासाठी आपल्याला. ओके, तर हा एक ट्रायंगल, कन्सिडर ट्रायंगल ABC and triangle CDE. ट्रायंगल CDE आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं मी की नाव घेताना आपल्याला एकदम करस्पॉन्डिंग नेम्स घ्यावे लागतात त्या ठिकाणी. कोणत्या पद्धतीने, हे बघा, याचा जर ABC घेतला, आता मी याला ह्या ट्रायंगलला आपण वेगळं कन्सिडर केलेलं आहे, याला मी इथून रफ करतो तुम्हाला समजण्यासाठी. डीला पण ईला पण असे दोन ट्रायंगल झाले. आता याच्याला इथला जो होता त्यालाच मी अशा पद्धतीने कन्सिडर केले बाहेर. ठीक आहे, बघा, हियर angle ABC is congruent to angle CDE which is equal to 75 degree given. रिझन देणं गरजेचं आहे. एक अँगल सेम आला, आपण अजून एक अँगल कोणता तरी जर का त्या ठिकाणी सिमिलर दाखवू शकलो तर समजायचं की बाय AA टेस्ट ते दोन ट्रायंगल सिमिलर. ठीक आहे, बघा आता कोणते दोन अँगल, आता ह्या ट्रायंगल मध्ये C अँगल आणि ह्या ट्रायंगल मध्ये C, कारण C आतूनच बाहेर काढलाय, कॉमन आहे ना. ठीक आहे, मग मी या ठिकाणी लिहितो ACB, अँगल ACB is congruent to बघा या ठिकाणी जर बघितलं तर ACB, तर इकडे DCE common angle. Therefore these two triangles, triangle ABC similar to triangle CDE, कशावरून, AA टेस्ट, बाय AA टेस्ट, दोन अँगल सेम आले का ते सेम येऊन जातात. म्हणजे दोन अँगल सेम असले ट्रायंगलचे की दोन ट्रायंगल सिमिलर येऊन जातात. ठीक आहे, करस्पॉन्डन्स कसं आहे, दिस इम्प्लाइज दॅट, त्याच्यावरून आम्ही काय लिहू शकतो, दिस AB अपॉन CD इज, बघा AB अपॉन CD, त्यानंतर काय BC अपॉन DE अँड AC अपॉन CE. डायग्राम मध्ये बघायची गरजच नाही, ट्रायंगल जर लिहिताना व्यवस्थित लिहिलेलं तुम्ही डायग्राम मध्ये बघायची गरजच नाही. इथूनच AB आपण याचे दोघं CD, हे BC घेतला का याचा DE घेतला, याचा AC घेतला तर इथला CE येणार. रिझन काय, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन रेशो of similar triangles. Okay, this is all about the correspondence. Also state the correspondence here. Are you getting this? Okay, write down this. हे लिहून झाल्यावरती आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाणार आहे. राईट डाऊन. ओके, 1.3 प्रॅक्टिस सेट मधून सेकंड क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघूया या ठिकाणी. Here it is the given one triangle and here it is another triangle. Okay, triangles are PQR and here it is LMN. Value is 610 8 आणि या ठिकाणी 354. Okay, is given triangles are similar. If yes,
then by which test? Then by which test? ओके, चला आपण या ठिकाणी बघूया आता आन्सर मध्ये. कन्सिडर ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN. जशी दिसतात PQR नाही तर पण LMN. सिमिलरिटीसाठी करस्पॉन्डिंग पॉइंट्स घेणं गरजेचं असतं. याचा PQR घेतला त्याचा LMN घेऊ नका, LMNच घ्या. ओके, ठीक आहे. बघा PQ upon LM is equal to 6/3 which is equal to 2/1. This divided by this 6/3 that is 2/1 डिवाइड केल्यानंतर आता ही घेऊ आपण this divided by this QR upon MN is equal to 8/4 which is equal to again 2/1 equation 2. And third one this divided by this PR divided by LN. PR किती आहे 10, हा किती आहे 5 is equal to 2/1. This is equation 3. Therefore from equations 1, 2 and 3 1, 2, 3 वरून काय लिहिता येईल PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. This implies that जर हे बघा साइड्स जर त्या ठिकाणी रेशो मध्ये असतील we can say that triangle PQR similar to triangle LMN. कोणती टेस्ट SSS टेस्ट. तिन्ही साइड रेशो मध्ये, त्याच्यावरून आपण हे लिहू शकतो. राईट डाऊन दिस. याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघणार. राईट डाऊन. ओके, 1.3 मधला आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, याची डायग्राम नंतर सांगतो तुम्हाला. क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन लिहून घ्या. मी सांगतोय ॲज शोन इन द फिगर आपण बघू. मी डिक्टेट करतोय. राईट डाऊन द क्वेश्चन. ॲज शोन इन द फिगर 2 poles of height 8 मीटर अँड 4 मीटर. म्हणजे 2 पोल दिलेले आपल्याला. एक 8 मीटरचा आहे, एक आहे 4 मीटरचा. ठीक आहे. आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ते एका ग्राउंडला खाली कसे आहे परपेंडिक्युलर आहे. फुल स्टॉप. इफ द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इट्स 6 मीटर. म्हणजे बघा एक 8 मीटरचा पोल आहे, एक आहे 4 मीटरचा पोल. सनलाईटमुळे ह्या 4 मीटरचा जो छोटा पोल आहे त्याची सनलाईट 6 मीटर इतकी लांब पडते. ठीक आहे. पुढे देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ॲट द सेम टाइम. जे मोठा पोल आहे त्याची शॅडो किती असणार ते आपल्याला विचारले. आता डायग्राम्स एकदा बघून घेऊ. ठीक आहे. सपोज हियर इट इज द स्मॉलर पोल, हियर इट इज द बिगर पोल. स्मॉलर पोलची जी काही शॅडो आहे, हा स्मॉलर पोल 4 मीटरचा आहे, हा 8 मीटरचा आहे टू द ग्राउंड. ठीक आहे. नंतर 6 मीटरची याची शॅडो सांगितलेली आहे आणि याची शॅडो आपल्याला विचारलेली. ठीक आहे. ओके, त्याला नाव देऊन टाकू आपण. यांनी दिले PQR and here it is ABC. Okay, this is perpendicular to the ground. Poles are perpendicular. आन्सर मध्ये डायग्राम अशी ड्रॉ करायची. कन्सिडर ट्रायंगल PQR and triangle ABC. PQR तर आपण ABC असं घेतला, PRQ तर आपण घेतला असता ACB. ठीक आहे. ओके, बघा या ठिकाणी काय अँगल PRQ is congruent with angle ACB.
विच इज इक्वल टू 90 डिग्री. हे काय आहे, गिवन आहे. का बरं? These are the poles which are perpendicular to the ground, so this angle must be 90 degree. I am writing over there. आणि इथे अजून तुम्ही बघितलं तर काय जाणवेल बघा. कन्सिडर PR upon AC, PR upon AC is equal to 4/8 which is equal to 1/2. ठीक है. and PR upon PR नको या ठिकाणी QR अपॉन कोण येईल, BC. ट्रायंगल जरी बघितले तुम्ही, पहिले काय घेतलं होतं, PR मग इकडे काय येईल, AC, PR अपॉन AC. आता तुम्ही QR घेताय, QR ते इकडे कोण येईल, BC. हे कोणासोबत आहे बघा, दिसतात नाही बघा, सिमिलर दिसतातच हे दोन्ही ट्रायंगल. मग यांचा रेशो कसा असणार आहे, सेमच असणार आहे. लक्षात घ्या. हा किती आला होता तुमचा, 1/2 दिलेला आहे. हे बघा हा 1/2 आलेला आहे. तर याची व्हॅल्यू काढायची, बघू आपण. Therefore बघा या ठिकाणी व्हॅल्यूज पुट अप करू. QR किती आहे, 6. BC ज्याची व्हॅल्यू काढायची, शॅडोची, लेंथ ऑफ द शॅडो, X हे किती आलंय, 1/2. क्रॉस मल्टिप्लाय करू, 2 into 6 into 2 1 into x is equal to किती आलं, 12 मीटर. Therefore length of shadow of bigger pole is 12 मीटर. ठीक आहे. एक सिमिलर ट्रायंगल, त्यामुळे याचा रेशो सेम. ही व्हॅल्यू 1/2 आहे, ती याला इक्वेट केली याच्यासोबत आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या. QR ची व्हॅल्यू टाकली, BC ची व्हॅल्यू टाकली आणि आपण शेवटी X ची शॅडोची व्हॅल्यू काढली. राईट डाऊन दिस. आपण पुढचं एक्झाम्पल बघूया नंतर. ओके. प्रॅक्टिस सेट मध्ये 1.3 मध्ये आजचं आपलं शेवटचं एक्झाम्पल बघतो आपण, 4th एक्झाम्पल. ओके. त्यामध्ये डायग्राम दिलेली, डायग्राम ड्रॉ करू सगळ्यात आधी आपण या ठिकाणी. हियर इट इज गिवन ट्रायंगल ABC. AP is perpendicular to BC. AP is perpendicular to BC and BQ perpendicular to AC. BQ perpendicular to AC. Show that triangle CPA similar to triangle CQB. CPA this triangle and CQB this triangle हे दोघं सिमिलर आहे, हे शो करा. also find AC if तुम्हाला काय व्हॅल्यूज दिल्या, AP is equal to 7, okay, BQ is equal to 8 and BC is equal to 12. now आपण बघूया. आन्सर, कन्सिडर ट्रायंगल CPA to triangle CQB. सॉरी, ऍड ट्रायंगल. हे या दोघांना आपल्याला काय करायचं, सिमिलर प्रूव्ह करायचं आहे. तर हे दोन ट्रायंगल आपण आधी कन्सिडर केले. ठीक आहे. इन बिटवीन इन दिस टू ट्रायंगल्स आहे काय बघा, अँगल APC is equal to angle CQB which is equal to 90 degree which is given. एक अँगल तर आपल्या या ठिकाणी झाला. ठीक आहे. अजून एक अँगल जर आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवला, AA टेस्ट नुसार दोन ट्रायंगल काय होऊन जातील, सिमिलर होतील.
हे बघा, इन ट्रायंगल CPA या ठिकाणी आपल्याला अँगल ACP बघा ACP आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये BCQ, अँगल BCQ कॉमन अँगल. हे बघा, तुमचं डायग्राम मध्ये कन्फ्युजन होईल. ACP म्हणजे BCQ कसं काय लिहिलं सरांनी? आपण ट्रायंगल घेतले ना त्याच्यावरून लिहायचं. आपल्याला C अँगल दाखवायचा आहे, कॉमन आपलं फिक्स आहे. हे बघा, APC मध्ये C अँगल आहे, BCQ मध्ये पण C अँगल आहे. C अँगल कॉमन आलेला आहे दोघांमध्ये. याच्याकडे बघायचं. याच्याकडे बघताना आपल्याला C अँगल मध्ये दाखवायचा आहे. मी लिहिताना काय लिहिलं माहिती का? लक्षात घ्या. या ठिकाणी ACP, हे बघा ACP असं लिहिलं. मग इकडे पण लिहिताना BCQ मध्ये C आला पाहिजे. ठीक आहे, येते लक्षात? मग सर दुसरं काय मेथडने नाही लिहिता येणार का? अजून लिहिता येईल. तुम्हाला C मध्ये पाहिजे ना, मग PCA लिहा. PCA. मग दुसऱ्या याच्यात पण QCB मध्ये C येणं गरजेचं आहे, कारण पहिल्या ट्रायंगल मधला C आणि दुसऱ्या ट्रायंगल मधला पण C अँगल कॉमन आहे. मग असं लिहा नाही तर असं लिहा, कसं पण लिहा, C ला मध्ये आणा कारण तो कॉमन आहे. येते लक्षात? पण पॅटर्न लक्षात घ्या कसं लिहायचा. इथून असा पॅटर्न घेतला तर इकडून पण असा घ्या, नाहीतर मग तुम्ही इकडून असं घेतला ACP तसं लिहा. मग इकडे पण काय BCQ असं लिहा. ठीक आहे, पॅटर्न एका लाईनीत आला पाहिजे. ओके, बघा, therefore triangle CPA हा ट्रायंगल similar to triangle CQB which test by AA test. ठीक आहे, AA टेस्ट म्हणून. मग आता पुढे आपल्याला काय लिहिता येईल? दिस इम्प्लाइज दॅट. आपल्याला कोण फाइंड आउट करायचा आहे? AC. चला AC डायरेक्ट लिहितो मी. तर AC या ट्रायंगल मधला AC, तर दुसऱ्या ट्रायंगल मधला काय राहील? BC डिवाइड बाय BC. व्हॅल्यू तुम्हाला कोणाची दिलेली आहे? AP ची दिली. चला इकडून घेतला AP, तर इकडे कोण येईल? BQ. डायग्राम बघायची गरज नाही, हे जे लिहिलेलं असतं त्याच्यावरूनच लिहायचं. आता हे बघा, विचारलं कोण आहे? AC. इकडून A पासून C कडे घेतलं तर इकडून B कडून C कडे येणार. डिवाइड बाय इज इक्वल टू, व्हॅल्यू कसली दिलेली आहे? AP ची दिलेली आहे. मग AP अपॉन इकडे काय येईल? अपॉन BQ येणार. समजतंय? ठीक आहे, हा एक पार्ट. नेक्स्ट पार्ट. मग तुम्हाला व्हॅल्यूज काय काय दिलेल्या आहे? AC फाइंड आउट करायची आहे. BC काय दिलेली तुम्हाला? 12. AP काय दिलेलं आहे तुम्हाला? 7 and here it is 8. ठीक आहे, therefore AC is equal to 7 by 8 into 12. 4 2 जा 4 3 जा. ठीक आहे, 7 3 जा 21 upon 2. AC is equal to 2 ने डिवाइड केलं, that will be 10.5. AC ची व्हॅल्यू किती आली? 10.5. दॅट इज द फायनल आन्सर. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. एवढा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.